तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत श्री क्षेत्र शृंगारपूर स्वयंभू हनुमान मंदिर. तर या मंदिरामागची कथा अशी की ही जी हनुमानाची मूर्ती आहे जी तुम्हाला मी पुढे दाखवीन ती स्वयंभू आहे असं म्हणतात. आणि त्यामागची कथा अशी आहे की या शेतामध्ये एकदा शेती करताना शेतात नांगर अडकला आणि नांगर अडकल्यानंतर जेव्हा ती गोष्ट त्यांनी पुढे चेक केली, तपासली, तर तेव्हा त्यामध्ये ही मूर्ती आढळली. आणि नंतर त्याच मूर्तीची त्यांनी इथे स्थापना केली. जर तुम्ही आजूबाजूला बघाल तर आजूबाजूला पूर्ण तुम्हाला शेतजमीन दिसेल. आणि या शेतजमिनीच्या मध्येच हे तुम्हाला स्वयंभू हनुमानाचं मंदिर. नंतर असं म्हणतात की ही शेतजमीन मंदिरासाठी दान दिली गेली आणि मग यावरच हे मंदिर बांधलं गेलं. आता जर तुम्ही या हनुमानाच्या मूर्तीकडे बघाल तर ही आपल्या इतर हनुमानाच्या मूर्तीसारखी नक्कीच नाही आहे. पण तसं असलं तरी या मूर्तीचं तेज काही कमी नाही आहे. जवळपास 6 ते 7 फूट उंचीची मूर्ती आहे. पण आता नजीकच्या काळातच मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्यामुळे जी खालची बाजू आहे मूर्तीची खालची बाजू ती त्याच्या आजूबाजूची जमीन थोडी वर घेतली गेली आणि त्याच्यामुळे मूर्तीची उंची जरा कमी वाटते. हे गणपतीचं मूर्ती पण स्वयंभूच आहे असे म्हणतात. आणि हे नंदी, या नंदीमागची कथा अशी की हे नंदीची जी मूर्ती आहे ती नदीतून वाहत आलेली होती. आणि ही जी तुम्हाला पूर्ण शेतजमीन दिसते हे आहे होळीचा माळ. इथे शिमग्याच्या दिवशी होळी पेटवली जाते. आणि इथे माड उभा केला जातो. आणि आपण जी तिकडे त्या बाजीबाबा मंदिरामध्ये जी पालखी बघितली ती पालखी मग तिथून या मंदिरापर्यंत नाचवली जाते. तर तुम्ही बघाल तर तुम्हाला इथे समोर जे कौलारू घर दिसतंय समोर ते आहे मंदिर जिथे आपण गेलो होतो. शृंगारपूर जहागिरी ही सुरुवातीला सुर्वे वंशजांकडे होती आणि एका ऐकिवात गोष्टीप्रमाणे त्यांचे पूर्वज श्यामसिंग म्हणजेच अजित सिंग हे उदयपूरचे काय म्हणू शकतो उदयपूरचे राजपूत होते. आणि ते 14व्या शतकात देवगिरीला आले. देवगिरीला त्यांनी सेवनाराजची सेवा केली. त्याच्यानंतर ते तिथून निघाले. तिथून ते बहामनी सुलतानातला जाऊन मिळाले व तिथे ते सेवा करत होते. व तिथे ते सेवा करत असताना त्यांना शृंगारपूर ही जहागिरी दिली गेली व ती शृंगारपूर जहागिरी दिली गेली. आणि त्याचसोबत त्यांना शूरवीर ही पदवी दिली गेली. कदाचित त्यांच्या कामाला खुश होऊन त्यांना ही पदवी दिली गेली असेल. आणि नंतर शूरवीर या शब्दाचाच अपभ्रंश सुर्वे असा झाला असं म्हणतात. तर शृंगारपूर हे गाव तसं म्हटलं तर संगमेश्वरपासून 17 किलोमीटर दूर आहे. आणि आदिलशहाचे सरदार सुर्व्यांच्या ताब्यात हे 1661 साली मंडणगड पालगड सोबत हे शृंगारपूर जहागिरीसुद्धा होती. जेव्हा उंबरखिंडीत
कारतलब खानाचा पराभव केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दाभोळकडे निघाले तेव्हा त्यांना वाटेत मंडणगड हा किल्ला होता. जेव्हा सुर्वेला कळलं की महाराज येत आहेत तेव्हा तो घाबरून आपल्या जहागिरीकडे पळाला, म्हणजेच शृंगारपूरला पळाला. तर महाराजांनी मंडणगड जिंकला आणि त्यानंतर महाराजांनी शृंगारपुरावर हल्ला केला. आणि शृंगारपुरावर हल्ला करण्यासाठी महाराजांना एका छाप्यात तानाजी मालुसरेंच्या सहाय्याने एका छाप्यात त्यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. आणि हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर त्यावेळी पिलाजी शिर्के यांची योग्यता पाहून त्यांना आपल्या स्वराज्यात त्यांनी सामील करून घेतले. आणि पुढे त्याच पिलाजींची मुलगी जीवबाई उर्फ राजसबाई आणि त्यांचे सासरचे नाव येसूबाई यांच्याशी छत्रपती संभाजी महाराजांशी विवाह झाला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मुलगी राजकुंवरबाई यांचा विवाह पिलाजींचा मुलगा गणोजी यांच्याशी झाला. शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजय स्वारीवर गेले त्यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना शृंगारपूर गावाचे कामकाज पाहण्यास सांगितले. जवळपास बरीच वर्ष छत्रपती संभाजी महाराज या गावी वास्तव्यास होते. आणि असं म्हणतात की ह्या गावचा निसर्गरम्य परिसर बघूनच त्यांच्यातील कवी आणि लेखक जागा झाला. आणि इथेच त्यांनी बुधभूषणम हा संस्कृत ग्रंथ लिहिला. त्याचप्रमाणे नखशिक, 7 सत्तक आणि नायिकाभेद हे 3 ब्रजभाषेतील ग्रंथसुद्धा लिहिले. आता आपण आलो आहे श्री क्षेत्र शृंगारपूर विठ्ठल रखुमाई मंदिर मस्केवाडी. हे मंदिर माझ्या घरापासून जवळच आहे. आता तुम्ही जर पाहिलात, हे माझं घर, माझ्या घराच्या मागच्या बाजूने हे मंदिर दिसतं. कधी मी घराच्या मागे आलो तर तुम्हाला हे मंदिर तुम्हाला मी नक्की दाखवेन बाहेरून कसं दिसतं ते. तर आता आपण गाभाऱ्यात जाऊया. हे कासवाची मूर्ती. आणि हे तेजस्वी असे विठ्ठल रखुमाई. जर बाहेर पाहिलीत तर सगळी तुम्हाला शेतीच शेती दिसेल. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत भैरी भवानी मंदिराकडे. तसे म्हटले तर हे जे मंदिर आहे हे खरे मंदिर हे वर प्रचितगड आहे तिथे खरं मंदिर आहे. पण प्रचितगड हा अतिशय दुर्गम असल्यामुळे किंवा तिथे प्रत्येक ठिकाणाला प्रत्येक जणाला जाणं शक्य होत नाही. त्यामुळे असं म्हणतात की देवाचा कौल घेऊन नंतर भैरी भवानी देवतेची प्रतिष्ठापना या इथे शृंगारपूर गावी करण्यात आली. आणि त्यानंतर हे खूप थाटामाटात उद्घाटन झालं आणि इथे भैरी भवानी देवतेची सुंदर मंदिर बांधलं. पहिला हा जो रस्ता होता, हा रस्ता तुम्ही बघताय तो पहिला पूर्ण खडकाळ आणि चिखलवाला होता. पण भरपूर गावातून, वेगवेगळ्या गावातून लोक इथे येतात देवीला नवस हे करायला, पाया पडायला, दर्शन घ्यायला. त्यामुळे हा रस्ता बऱ्यापैकी चांगला केलेला आहे. तर एका थोड्या अंतरापर्यंत गाड्या जातात
त्याच्यानंतर आपल्याला चालतच जायचं पुढे. आणि जर तुम्ही इथे बघाल नदीचं रौद्र रूप पावसामुळे, जमल्यास मी तुम्हाला पुढच्या ब्रिजवरून दाखवतो. आता काय माझं घर जवळच असल्यामुळे मला काय गाडीची गरज नाही. फक्त हेच की माझ्यासोबत हा पाऊस आता सोबतीला असणार आहे. चांगला रस्ता संपलेला आहे. आता आपल्याला थोडी चिखल तुडवत जायचं आहे. मगाचपर्यंत पाऊस अजिबात नव्हता. जसं मी घराच्या बाहेर पडलो पाऊस सुरू झाला. पण खालूनच जाऊया. इथून जरा सावकाशच चाललेलं बरं, कारण की आपल्याला ठाऊक नाही कोणता खड्डा किती खोल असेल. त्यामुळे प्रत्येक गोष्ट चाचपडतच गेलेली बरी. जसं इथे आता बघा बऱ्यापैकी खड्डा मोठा होता. चढता उतरताना जरा सांभाळून उतरलेलं बरं. जसं मी अगोदर म्हणालो तिथे तिथे शेवाळ झालेत. त्यामुळे कोणत्या दगडात पाय घसरेल सांगू शकत नाही. इथे सांभाळून, इथे घसरण्याचे पूर्ण चान्सेस असू शकतात.
आता हे तुम्हाला जे मंदिर दिसतंय ते आहे भैरी भवानीचं मंदिर. तर मित्रांनो, इथे आता आजूबाजूला पावसाचे मस्त ढग जमलेत किंवा धुकं जमलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला प्रचितगडाची नेमकी दिशा किंवा नेमका प्रचितगडाचा प्रवेशद्वार नेमका कोणत्या साईडला आहे ते मी तुम्हाला नेमकं दाखवू शकत नाही आहे. पण मी थोडीशी काही माहिती तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. माझं पाठांतर कमी असल्यामुळे मी ती माहिती लिहून आणली आहे. शोधून वाचून अभ्यास करून ती माहिती लिहून आणली आहे. आणि त्यामुळे मी तुमच्याशी बोलता मध्ये एखादा शब्द बघण्यासाठी खाली बघेन, तर त्याबद्दल क्षमस्व. तर ॲक्च्युली असं आहे की हे प्रचितगड जे आहे त्या प्रचितगडला उचितगड किंवा रागवा अशी ही नावे आहेत याला. तर टोटल कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी अशा 4 जिल्ह्यांच्या सीमा या किल्ल्याला येऊन मिळतात. आणि ह्या चारही सीमाचं रक्षण करण्यासाठी एखाद्या रखवालदारासारखा हा प्रचितगड एकदम ताठ मानेने आजही उभा आहे.
मात्र आणि तसं म्हणायला गेला तर प्रचितगडला जाण्यासाठी पहिल्या भरपूर वाटा होत्या. आता सध्या फक्त तुम्हाला शृंगारपूर गावातूनच वाट आहे, पण पहिल्या प्रचितगडावर येण्यासाठी भरपूर वाटा होत्या. पण नंतर सध्या चांदोली जंगलाचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये रूपांतर करण्यात आले आणि त्यामुळे बाकीच्या सर्व वाटा या बंद झाल्या आणि ही एकच वाट उरली, ती म्हणजे शृंगारपूर गावातून प्रचितगडवर जाण्यासाठी. तर गडावर आदिलशहाची सत्ता होती आणि तानाजी मालुसरे यांनी गडावर हल्ला चढवून एका छाप्यात हा गड आपल्या ताब्यात घेतला. प्रचितगडाची मोहीम ही 1661च्या पावसाळ्यापूर्वी झाली होती. इथे छत्रपती शिवाजी महाराजांना गुप्तधन मिळाल्याचेही ऐकिवात आहे. त्यामागे एक गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे प्रचितगड ताब्यात आल्यानंतर महाराज जेव्हा पालखीतून प्रचितगडावर निघाले, दरवाजातून ते जे आत प्रवेश करत होते त्यावेळेला महाराजांच्या अंगावरचा शेला हवेने फडफडत होता आणि नकळत तो शेळा फडफडता बोरीच्या झाडाला अडकला आणि बोरीच्या झाडाला अडकल्यानंतर एक चटकन कोणीतरी मागे खेचावं असा त्यांना एक झटका लागला. त्यांनी गमतीने मागे पाहिले आणि पाहिले तर त्यांचा शेला जो आहे, तो शेलाचा जो धागा आहे तो बोरीच्या एका फांदीत अडकलेला आहे. तर त्यांनी गमतीने तिथे म्हटले की ह्या बोरीच्या झाडाने मला अडवलं, आता इथेच खोदा मावळ्यांची पहारी. ते त्यांनी गमतीतच म्हटलं असावं, पण त्यांचे आता राजे म्हटले की त्यांची आज्ञा पाळलीच पाहिजे. मग लगेचच तिथे खोदण्यास सुरुवात झाली आणि योगायोगाने त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना गुप्तधन सापडले असे म्हणतात. तर आणि अशाच प्रकारचे गुप्तधन महाराजांना अजून 2 ठिकाणी सापडले होते. त्यातलं पहिलं म्हणजे एक तोरणगड, दुसरं म्हणजे कल्याणचा दुर्गाडी किल्ला आणि तिसरं प्रचितगड. अशा 3 ठिकाणी महाराजांना गुप्तधन सापडले असे ऐकिवात आहे किंवा असे म्हणतात.